अस्सल गावरान झणझणीत खारे वांगी बनवणार आहे आपण. त्यासाठी लागणारा मसाला आपण येथे पाहणार आहे. खारे वांगी बनवण्यासाठी मी येथे 9 ते 10 वांगी घेतलेले आहेत. कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, आल्याचा एक तुकडा, लसणाच्या थोड्या पाकळ्या, बारीक चिरलेलं खोबरं, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे. याचे सर्व वांग्याचे काटे काढून घेणार आहे आणि वांग चिरून घेणार आहे. एका वांग्याचे मी इथे 4 भाग करणार आहे. किडकं वगैरे आहे का पाहणार आहे. पाण्यात ठेवणार आहे. येथे कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा काढून घेऊन त्याच कढईमध्ये मी भाजण्यासाठी थोडंसं शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. शेंगदाणे भाजून झाले की ते मी थोडंसं खोबरं टाकत आहे. तेल गरम झाले की मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरे टाकणार आहे. जिऱ्याचा खमंग वास आला की आपण वांगी टाकणार आहे. वांगी थोडी शॅलो फ्राय करून घेणार आहे. तिथे आपण मसाला तयार करून घेणार आहे. शेंगदाणे आणि खोबरं सुरुवातीला वाटून घेणार आहे. नंतर त्याच भांड्यात कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, जास्तीची कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेणार आहे. तेही 2 मिनिटं सर्व वांगी आपण छान परतून घेतलेले आहे. आपण वाटण तयार केलेलं ते टाकणार आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं, अद्रकचं वाटण आपण इथे टाकणार आहे. खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे. हळद, मीठ टाकून 2 मिनिटं छान हलवून घेणार आहे. सर्व मसाला मिक्स होईपर्यंत इथे छान मिक्स करून घेतले आहे. इथे हा मसाला छान एकजीव झालेला आहे. त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्याने वाटीवर पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथे हे आपण मंद आचेवर 5 मिनिटं छान शिजून देणार आहे. 5 मिनिटांनी आपण एका चाकूच्या साहाय्याने बघणार आहे. इथे हे वांगं छान शिजलेलं आहे आणि या वांग्याला इथे तेल खूप छान सुटलेलं आहे. वरून आता थोडी आपण कोथिंबीर घालणार आहे. आपले इथे खारं वांगं तयार झालेलं आहे.